सर्वप्रथम वागी धानोरा सर्कलमधून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी आमच्या मार्गदर्शक एकनाथजी बोर्डीकर व आमचे गुरुवर्य श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांचे आभार मानतो। माझं नाव रोहित नामदेव चव्हाण, वागी धानोरा सर्कलचा अधिकृत उमेदवार। आणि सध्या प्रचार जो आहे, भाजपचा प्रचार हा एकदम चांगल्या गतीने चालू आहे। पूर्ण सर्कलमध्ये जर तुम्ही बघितलं तर लोक विकासाच्या दृष्टीने आज भाजपकडे बघतायत, कारण की या सर्कलचं दुर्दैव म्हणा, मागच्या पंचवार्षिकला 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पद भोगलेल्या व्यक्तीने आज या सर्कलमध्ये 10 वर्षात फक्त 10 कामे दाखवावी। जर 10 वर्षात त्यांनी 10 कामे दाखवली तर तुम्ही म्हणसान ते आपण करू। 10 वर्षात 10 चांगली कामे नाही करता आली तर ते आता या पंचवार्षिकला सदस्य होऊन काय करणार आहेत। मागील त्यांच्याकडं राष्ट्रवादी पक्षाने जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी दिली होती, तेव्हा त्यांनी आमच्या सर्कलसाठी कुठेच काय नाही केले। गोरगरिबांसाठी कोणत्याच योजना नाही, काय नाही। आणि गोरगरीब जनतेला माहिती आहे की आपला विकास करणार आहे तर फक्त भाजपच भाजप। लाडक्या बहिणीच्या माध्यमातून म्हणा, शेतकऱ्यांच्या याच्यातून म्हणा, आत्ताच शेतकरी जो नुकसानग्रस्त झाला होता तेव्हा सरकारने केलेली मदत म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये आज भाजप आघाडीवर आहे। आणि सर्व सर्कलमध्ये जिथं पण आम्ही फिरतोय तिथं एकदम चांगल्या प्रतीचा प्रतिसाद आम्हाला भेटतोय, प्रत्येक रॅलीला, प्रत्येक सभेला। आणि जे भाजपची दूरदृष्टी आहे त्या हिशोबाने जे आम्हाला युवा नेतृत्वाला जी संधी दिली, तर त्यासाठी पूर्ण सर्कलमधून दीदींचे आणि साहेबांचे अभिनंदन होत आहे। आणि त्यांनी दिलेली जबाबदारी 100% पार पडेल आणि सर्कलचा चेहरा मोहरा बदलू। आम्ही मागच्या 10 ते 15 वर्षाचा बॅकलॉग येणाऱ्या 2 वर्षात भरून काढू, ही मी ग्वाही देऊ इच्छितो। आणि सर्वांना एकच सांगू इच्छितो की सर्कल जो आपला मागं राहिलेला विकास, आज गावाचा पाण्याचा प्रश्न, शाळेचा प्रश्न, जिल्हा परिषदच्या लेवलला काहीच नाही झालेली आत्तापर्यंतची कामं, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या असतील तरच हे कामं होतील। त्यामुळे सगळ्यांनी भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। येणाऱ्या 7 तारखेला 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाचा हक्क बजावून सर्व मायबाप जनतेंनी, मतदार राजांनी भाजपसमोरील बटन दाबून वागी धानोरा सर्कलमधील जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अर्थात मी रोहित नामदेव चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। आणि भोशी गणातील आमचे अधिकृत उमेदवार श्री भास्करराव साहेब ठोंबरे व वागी गणातील आमच्या भगिनी श्रीमती अयोध्याताई किशोर फिस्ते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा, असे आश्वासन मी आपल्याला करू इच्छित आहे। धन्यवाद।